नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज ना मी तुम्हाला दाखविणार आहे, ज्यांच्याकडे ना घट मांडत नाही त्यांनी कशा प्रकारे पूजा करायची, साधी सोपी पूजा कशी मांडायची ते दाखविणार आहे। नवरात्रामध्ये आता मी ना अशा प्रकारे तयारी करून घेतलेली आहे। या बघा, या पद्धतीने मांडलेली आहे। आणि आमच्या मोठे वडिलांच्या घरी ना टोपलीमध्ये जवाऱ्या पेरत होते। आता बघा मी अशा प्रकारे ना ही तयारी करून घेतलेली आहे। एका प्लेटमध्ये ना तांदूळ घेतलेला आहे आणि कलश घेतलेला आहे, पाणी भरून त्याला धागा गुंडाळून स्वस्तिक काढून घेतलेला आहे। आता मी ना एक हळकुंड, सुपारी आणि ₹1 सिक्का टाकलेला आहे आणि त्यावर 7 आंब्याची पानं लावून घेतलेले आहे। तुम्ही 7 लावू शकता, 5 लावू शकता। आंब्याची पानं लावले की नाही ती हिचीमत नाही। हळद, कुंकू, अक्षत वाहून घ्यायची आणि अशा प्रकारे मग नारळ ठेवायचा। नारळाची चुटी वरती असायला पाहिजे, शेंडी अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आता ना आपली साधी सोपी पूजा करत आहे मी, अशा पद्धतीने करते। गणपतीचा अभिषेक करून घ्यायचं। प्लेटमध्ये मी गणपतीला ठेवून घेतलेला आहे आणि पहिलेने जलाने केलेलं आहे पाण्याने, आणि त्यानंतर हे पंचामृत बनवलेलं आहे त्याच्याने करून घ्यायचं आहे। आणि मग ना साध्या पाण्याने 5 वेळा पंचामृत टाकायचं आणि मग साध्या पाण्याने पुन्हा मूर्तीला स्वच्छ करून घ्यायचं आणि कापडाने ना पुसून घ्यायची। या पद्धतीने मी पूजा करत आहे। तांदळाची रास ठेवायची आणि आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। तुमच्याकडे ना दुर्गा देवीची किंवा देवीची वगैरे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवा। माझ्याकडे ना अशी पितळची छोटी मूर्ती आहे या पद्धतीची, तर मी तिचाच अभिषेक करणार आहे आणि तिला मग स्थापित करणार आहे। आपल्याला ना 9 दिवस कलश ठेवावा लागतो, तर म्हणून मी ना अष्टदल कमल काढलेला नाही आहे, प्लेटमध्ये ठेवलेला आहे। आता पाण्याने पहिले अभिषेक केलेला आहे आणि मग पंचामृतनी 5 वेळा आणि त्यानंतर अजून आपल्याला स्वच्छ पाण्याने करायचं आहे आणि मग स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर तांदळाची रास ठेवायची आणि तिथे मूर्ती ठेवायची। या पद्धतीने साधी सोपी पूजा केलेली आहे मी। अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे। दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे। आता त्यावरनं मी थोडं तांदूळ ठेवलेला आहे, ते मग दिवा ठेवलेला आहे। आता आपल्याला ना 9 ग्रहांनाही इथे स्थापित करायचं आहे, तर मी हे तांदळाच्या राशीने 9 ग्रह काढून घेत आहे। आणि तुम्हाला अखंड दिवा लावायचा असेल तर न खोल वातवाला दिवा घ्यायचा, म्हणजे खोल असा मोठा घ्यायचा। 9 दिवस ठेवायचं असते तर। आता मी प्रत्येक याच्यावरनं त्या ग्रहांवर सुपारी ठेवत आहे या पद्धतीने, आणि वात थोडी मोठी बनवायची। आता 9 ग्रह ठेवून घेतलेले आहे। प्रथम ना आता आपल्याला दिव्याचं पूजन करून घ्यायचं। हळद, अक्षत, कुंकू आणि फूल वाहून मग आपल्याला ही दुर्गा देवीची माझ्याकडे मूर्ती आहे, तर तिलाही हळद, कुंकू, अक्षत वाहून फूल ठेवायचं आहे। गणपतीचंही पूजन करायचं आहे, हळद, कुंकू, अक्षत वाहून आणि फूल ठेवायचं आहे। आता कलशाचंही पूजन करून घ्यायचं आहे। हळद, कुंकू, अक्षत वाहायचं या पद्धतीने, आणि माझ्याकडे हार आहे तर हार चढवून घेतलेला आहे। 9 ग्रहांनाही आपण पूजन करून घ्यायचं आहे।
या पद्धतीने मी पूजा केलेली आहे आणि फूल वाहून घेतलेलं आहे. तुम्ही जर अखंड दिवा लावत असाल तर काय करायचं, काजळी काढायच्या वेळेला आहे ना दुसरा दिवा लावून घ्यायचा आणि चिमट्याने नाही का, छोटा चिमटा असतो त्याच्याने ना वात आपली ओढता येते आपल्याला आणि वरती असं म्हणजे करता येते थोडीफार. अशा पद्धतीने करायचं आहे. आमच्या मोठ्या वडिलांच्याकडे ना घट मांडायचा, तर ते टोपलीमध्ये ज्वार पेरत होते आणि अशा पद्धतीने म्हणजे त्या पद्धतीने पूजा करायची. मी बघा दिवा विझला नाही पाहिजे म्हणून हे ठेवलेलं आहे. पाहिली कशी वाटली पद्धत?